तर मित्रांनो, आता पाहू शकता आपले शेवटला आपण आता गाभोळी टाकलेली आहे. इथे बाकी मच्छी तर फ्राय करून झालेली आहे सर्व. शेवटला ही गाभोळी टाकतो. नमस्कार मंडळी, मी मंदार कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मागील 2 महिने तब्येत ठीक नसल्यामुळे एकही व्लॉग येऊ शकला नाही, तर त्याबद्दल क्षमा असावी. तर आज बरेच दिवसांनी आम्ही गेलेलो आपल्या मुंबईच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला, ससून डॉगला. तर तिकडनं बरीचशी आम्ही फिश घेऊन आलो आहे. तर आता डिसेंबर म्हणजे थंडीचा महिना असल्यानं मच्छी कमी आहे, तरी बऱ्यापैकी आम्हाला मच्छी भेटलेली आहे. तर त्याच मच्छीचा आता आम्ही रेसिपी बनवणार आहे आणि हा संपूर्ण व्लॉग हा रेसिपीचा असणार आहे. तर व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, पाहू शकता ती रावसाची गाभोळी आहे. पहिल्यांदा आपण आणलेली आहे आणि अशी ऑनलाईन व्हिडिओमध्ये बघूनच आपण करणार आहोत. पहिलं पाहू शकता इकडे हळदीच्या पाण्यामध्ये शिजून घेतलेले. त्यानंतर मग आता वाटप बनवून आपण त्याला लावून मग तळून घेणार आहे. इकडे बोंबील पाहू शकता मसाला लावून ठेवलेला आहे. त्यानंतर इकडे रावसाचे तुकडे आहे, त्याचे सार बनवणार आहे. त्यानंतर पापलेट पण असणार आहे. पाहू शकता पापलेट, रावस, पालामाशा. आम्ही ॲक्च्युली ससून डॉगला गेलेलो, त्यामुळे आज खूप साऱ्या मच्छीचा बेत आहे. तर इकडे पाहू शकता वाटपाची तयारी चालू आहे. तर त्यासाठी आपण घेतलेली आहे कोथिंबीर, त्यानंतर इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत, तसंच आलं आहे आणि लसूणसुद्धा आहे. तर ह्याचा वाटप आता मिक्सरला वाटून ते आपण ह्या गाभोळीला लावून मग गाभोळी फ्राय करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण या गाभोळीचे गोल असे तुकडे करून घेणार आहे फ्राय करण्यासाठी. मसाला काम का जरा. तर मित्रांनो, पाहू शकता हे आपलं वाटप तयार झालेलं आहे. आता आपण त्या गाभोळीला सर्व लावून घेऊया. तसंच इथे पाहू शकता आपण हळद घेतलेली आहे, त्यानंतर आपला घरगुती मसाला आणि मीठ, आणि त्याच्यामध्ये आता हे वाटप टाकून सर्व एकत्र करून आपण मच्छीला लावणार आहोत. आजची रेसिपी आई आणि बायकोच बनवणार आहे. तर मच्छी आपण अजून काय ते बनायचं, अजून मच्छी तर मला काय बनवायला येत नाही. तर हा चायनीज आयटम वगैरे असतं तर मीच बनवणार. तर पाहू शकता गाभोळीचे आपण पीसेस कट करतोय. पाहू शकता गाभोळीला तर वाटप लावलेलं आहे. तसेच सर्व तुकड्यांना वाटप लावून आपण तळून घेऊ. तर मित्रांनो, आता गाभोळी भरून झालेली आहे. आता आपण पापलेट भरून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता पाहू शकता आपण अख्खा पापलेट घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये सर्व आपण भरतोय. असे चीर मारून घेतलेले आम्ही मार्केटमधनं, त्याच्यामधनं वाटप भरतोय. ते भरलेलं पापलेट खायला पण मजा येते.
पापलेट पाहू शकता, एकदम मीडियम साईज आहे. तर मित्रांनो पाहू शकता, आता हे बोंबील आपण फ्राय करतोय. ते इथे रवा घेतलेला आहे. पाहू शकता ते बोंबील फ्राय करायचं तयार सुरू झालेलं आहे. तर असं कोणी नसेल त्याला बोंबील फ्राय आवडत नसते. असे रव्यामध्ये एकदम बारीक रव्यामध्ये कुरकुरीत होतात. तर मित्रांनो पाहू शकता, आता इकडे आपलं सार बनतंय मच्छी पद्धतीला. तर तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे. 4 ते 5 लसूण आहे. पाहू शकता आपले बोंबील पलटी करतोय. आता पण 1 साईड फ्राय झालेलं आहे. इकडे आपलं वाटण पण रेडी झालेलं आहे. तर हे वाटप बनवण्यासाठी आपण त्यात संकेश्वरी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर धने, लसूण टाकलेलं आहे आणि त्यानंतर खोबरं. या मालवणी कोकणी पद्धतीमध्ये खोबरा पाहिजे. तर मित्रांनो आता आपण या सारामध्ये मीठ टाकतोय चवीनुसार आणि एक 5 मिनिटं उकळी यायला देणार आहे. मिठासोबत आता आपण कोकम पण टाकणार आहे. तर आता आपण एक 4 ते 5 कोकम टाकलेले आणि छान आंबट पाणी आहे. एक 5 मिनिटं उकळी द्यायला देऊ. त्यानंतर त्यामध्ये फिश टाकणार. तर मित्रांनो पाहू शकता आपण आता ही मच्छी सारामध्ये टाकण्यासाठी घेतलेली आहे. डोकी आपण जास्ती ठेवलेली आहे सारामध्ये टाकण्यासाठी. मिक्स मच्छी पण घेतलेली आम्ही मार्केटमधून. त्यात एक खेकडा पण आलेला आहे, तो सुद्धा आपण टाकणार आहे सारामध्ये. मस्त वाफा येतात पाहू शकता. आपले बोंबील पण ऑलमोस्ट झालेले आहे. आता बाकीची आपण मच्छी फ्राय करायला घेऊ. तर मित्रांनो आता आपले बोंबील झालेले आहेत पूर्ण फ्राय. आता आपण इकडे पापलेट फ्राय करायचं.
इकडे आपल्या साराला पण मस्त उकळी आलेली आहे. तर मित्रांनो पाहू शकता आता राहिलेले रावसच्या तुकड्या टाकलेल्या आहेत फ्राय करायला. तर मित्रांनो आता पाहू शकता आपले शेवटला आपण आता गाभोळी टाकलेली आहे. इथे बाकी मच्छी तर फ्राय करून झालेले आहे सर्व. शेवटला ही गाभोळी टाकलेली. या मच्छी सोबत मस्त गरमागरम तांदळाची भाकरी असणार आहे. ते झाले की गरम गरम जेवायला घेऊ.